नमस्कार, मी मंदार फणसे. तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे आणि तुफानांच्या तोफासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अशीच एक महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे. मी पूर्ण वेगळी ओळख करून देणार नाही आहे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. निवडणुकीच्या या प्रचाराच्या रणधुमाळीत तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येण्याच्या अगोदर मला तुमच्याबद्दल एक तक्रार सगळ्या लोकांची आहे, महाराष्ट्राच्या लोकांची तुमच्याबद्दल. ती तुम्हाला करून म्हणजे सांगायचं तुम्हाला की सत्ताकरण, राजकारण, समाजकारण ह्याच्यातले राज ठाकरे आता आम्ही बघतोय, पण आम्हाला व्यंगचित्रकार राज ठाकरे आम्हाला बघायला मिळत नाही. कल्पना सुचतात, त्या कल्पना सगळ्या भाषणातनं बाहेर पडतात. पण मला बाळासाहेब मला सांगायची नेहमी की त्या व्यंगचित्रकाराला एक बैठक लागते, शांतता लागते. ती जर समजा नसेल तर मग ते व्यंगचित्र काढता नाही येत. आणि मला असं वाटतं की जरा निवडणुका संपू देत, बघू, वेळ काढीन मी. पण ती शांतता आता पूर्ण राज्यातच नाही असं वाटतं तुम्हाला? राज्याचा आणि व्यंगचित्राचा काही संबंध नाही. राज्यात तर कधीच नव्हती शांतता. पण माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर काय आहे ना, मला ते व्यंगचित्र पहिल्यापासून जी सवय आहे ना, ते दैनिकामध्ये येणं किंवा कागदावरती ते दिसणं, ते सोशल मीडियावरती दिसणं, ते अजून मला ते तसं झेपत नाही. हां, फील येत नाही तसं. त्याच्यामुळे काढावंसं जरा त्याच्यामुळे वाटत नाही. पण आता हे जे सगळं राजकारण चालू आहे, या राजकारणामध्ये तुम्ही भाषणं देताय, बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे समोर आणतायत. पण महाराष्ट्र म्हणून तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून तुम्ही ब्लू प्रिंटचा उल्लेख केला आहे, अनेक गोष्टी तुम्ही समोर मांडल्यात, पण होताना दिसत नाहीत या सगळ्या गोष्टी. हातात सत्ता आल्याशिवाय कशी दिसेल ती? ज्यावेळेला माझ्या हातामध्ये नाशिक आलं त्यावेळेला मी दाखवलं करून. पण मग ती दृष्टी जी आहे, जी तुमचं जी एक सौंदर्य दृष्टी तुमची त्या सगळ्यातली आहे, ती दृष्टी इतर धोरणांमध्ये सरकारांच्या सुद्धा काय येताना दिसत नाही? इतके दिवस तुम्ही पण बोलताय सगळ्या गोष्टी, एक चित्र रंगवत आहे. नाही, पण कसं आहे, मला जे दिसतंय ते सरकारला दिसतंय का, हा प्रश्न आहे ना. अनेकदा अनेक गोष्टी त्यांना सुचवल्या, परंतु त्यांना समजत नाही आहे. आता प्रश्न असा आहे, आता आपल्याकडे समजा शहरामध्ये सगळ्या बघितलं असेल तुम्ही, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये काही जे इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावले आहेत आणि मग अजून कुठेतरी झुमरं काय काय वाटते ते चालू आहे. डान्स बार शब्द वापरला. हो, मी म्हटलं शहर आहे का डान्स बार आहे? असं सुशोभीकरण होत नसतं. सुशोभीकरण तुम्ही जगामध्येच बघता. आज तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत तुमच्या इंटरनेटमुळे असेल, टेलिव्हिजनमुळे असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जगभरातली शहरं बघता. ती काय अशी दिवे लावलेली असतात का? तुम्ही त्या शहराकडे कसं बघताय, म्हणून मी ती एक ॲस्थेटिकवरती मी एक डॉक्युमेंटरी केली होती 16 मिनिटाची. आजही जर समजा तुम्ही ती यूट्यूबला गेलात आणि राज ठाकरे ॲस्थेटिक असं टाकलं तर ती तुम्हाला डॉक्युमेंटरी बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मनातली काय गोष्ट, मी कसा बघतो या सगळ्या गोष्टींकडे, ते सगळं तुम्हाला त्या 16 मिनिटामध्ये बघायला मिळेल. पण हे सगळं सुरू होत असताना तुम्हाला जे सत्ताकारण आत्ताचं सुरू दिसते, सगळीकडे सत्तेचंच कारण दिसतं. राजकारण आणि समाजकारण आपण समजू शकतो, पण सत्तेसाठी सर्व काही, ही जी आत्ताची जी राजकीय एक आवृत्ती समोर दिसते, ती तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्या आवृत्तीमध्ये कुठेतरी कमी पडताय? हां, म्हणजे त्या आवृत्तीमध्ये म्हणजे मी तसं त्या प्रकारचा राजकारणी नाही आणि होऊ शकत नाही. मी इतका निर्लज्ज निर्डावलेला मी माणूस नाही आहे. आता काय झालं आहे, आता राजकारण पण संपलेलं आहे, कळलं का? म्हणजे आता राजकारणाच्या पलीकडे आता राज्यामध्ये बिझनेस सुरू आहे, ज्याला आपण निवडणुका आणि निवडणुकांनंतरचं जे सगळं राजकारण आहे, हा सगळा व्यवसाय आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थापायी, स्वतःच्या गोष्टींसाठी म्हणून काही गोष्टी आपण काय म्हणू आपण त्याला, विचारांना तिलांजली द्यायची, आपल्या एकूणच सगळ्या गोष्टींना आपण बाजूला सारायचं, सगळ्याच गोष्टींची प्रतारणा करायची, आणि त्याच्याबद्दल कोणाला काही वाईट वाटत नाही आहे. मला मिळणारी खुर्ची, मला मिळणारा माझा स्वार्थ, ह्याच्या भोवतीच सगळं सुरू आहे. पूर्वीच्या काळी नव्हतं अशातला भाग नाही, परंतु इतके राजकीय पक्ष घरंगळत गेलेले नव्हते कधी. जे गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राने जे चित्र पाहिलं आहे, मला नाही वाटत ह्याच्या अगोदर कधी महाराष्ट्राने असं चित्र पाहिलं असेल की कोणी कोणाबरोबर जातोय आणि कोणाबरोबर काही करतोय. म्हणजे त्याला काही दरबंधच उरलेलं नाही आहे त्या सगळ्या गोष्टीला.
म्हणजे आज तुम्ही सांगूच शकत नाही आत्ता या क्षणाला देखील कोण कुठच्या पक्षामध्ये होता आणि कोण कुठच्या पक्षामध्ये आत्ता आहे. आणि ते इतकं आता ह्या सगळ्या लोकांना जनतेने शिक्षा केल्याशिवाय, यांना घरी बसवल्याशिवाय या राजकारणामध्ये सुधारणा होणारच नाही. आणि ते आता इतकं झालं की तुम्ही सीट देत नाही आहात, बरं मग तुमच्याकडे येतो मी, तुम्हीच देताय सीट मला, तुम्ही नाही देतात मग ह्याच्याकडे जातो मी. आता ही जी प्रवृत्ती जी बळावत चाललेली आहे, मला असं वाटतं ही महाराष्ट्राचा घात करणार. कारण ह्याच्यात महाराष्ट्र कुठेच नाही आहे, ना महाराष्ट्राची जनता आहे, ना महाराष्ट्रातले प्रश्न आहेत. मी माझा स्वार्थ, माझी खुर्ची, माझ्या साठी म्हणून जे काही गोष्टी करता येतील त्या. एकेका घरामध्ये आज हा बाप ह्या पक्षाच्या चिन्हावरती उभा आहे, मुलगा त्या पक्षाच्या चिन्हावरती उभा आहे आणि सगळं वेगवेगळं सगळं सुरू आहे. आणि या सर्व गोष्टींचं मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की लोकांना या गोष्टींचा राग कसा येत नाही. की तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहून यांच्यासाठी मतदान करता आणि त्याच्यानंतर हे सगळे राजकारणी काहीही वेडंवाकडं सगळं चित्र उभं करतात. कोणी कुठेही जातं आणि काहीही प्रतारणा करतं आणि कोणी तुमच्या मतांचा अपमान करतं. ह्याचं वाईट वाटत नाही, याचा राग येत नाही, ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. पण हे जे युती आघाडीचं सगळं जे राजकारण आहे, तुम्हाला असं कधी वाटलं नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून कुठेतरी तुम्ही सुद्धा असा एखादा तिसरा एक आघाडी तयार करावी किंवा त्या प्रकारचं तुम्ही कधी असं म्हणजे प्रयत्न केल्याचं दिसत नाही? कसली आघाडी? तिसरी आघाडी? कुठला तरी एक पर्याय लोकांना हवा ना. तिसरी आघाडी? हां, तिसरी असेल, चौथी असेल. चौथी नको, पाचवी नको, आपण आपले बरे आहोत. कळलं का? प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामधनं महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सुटावेत. दर 5 वर्षानंतर आम्ही जाहीरनामे छापायचे आणि जाहीरनाम्यांमध्ये आम्ही त्याच गोष्टी सांगायच्या ज्या आम्ही 20 वर्षापूर्वी सांगितल्या होत्या. आणि त्याच गोष्टी लोकांनी परत वाचत बसायच्या. म्हणजे मला आज पण मला लाज वाटते या गोष्टींची की आपण ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फिरतो आणि आपण सांगतो की आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरोग्याची व्यवस्था करू आणि आम्ही हॉस्पिटल्स आणू. आणि आपण गेली 50 वर्ष आपण याच विषयांवरती निवडणुका लढतोय. आपण ह्याच्या पुढे गेलोच नाही. कसं आहे, तुम्ही लक्षात घ्या, जगभरामध्ये जे शोध लागतात ना, ते शोध एवढ्यासाठी लागतात कारण बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्याच्या पलीकडे ते सगळे लोक निघून गेलेत. आमच्याकडे गिनीज बुकामध्ये कोण आहे? मिशा वाढवलेले, खूप मिशा वाढवलेले लोक, नाही तर खूप नखं वाढवलेले लोक. बरं, ते कापले नाहीत तर ती वाढत राहतात. त्याच्यामुळे त्या माणसाचंही त्याच्यामध्ये काही फारसं काहीतरी मोठं तो काहीतरी काम करतोय, त्याचं कर्तव्य बजावतोय असंही काही नाही आहे. नखं नाही कापली, लहानपणापासून वाढत जातात. जेव्हापासून मिशी फुटली आहे तेव्हापासून कापलीच नाही तर ती वाढतच जाणार आहे. आता हे आमचे जर समजा गिनीज बुकातले जर समजा रेकॉर्ड असतील, त्या अर्थाने म्हणजे जागतिक पेटंट्स म्हणा किंवा एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणा, अशा पद्धतीच्या असं पुढे आपण जातच नाही होत, काही नवा दृष्टिकोनच देत नाही होत. आणि म्हणून मग काय होतंय, तरुणी आपल्याकडच्या म्हणजे ग्रामीण भागामधले मुंबई पुण्यामध्ये येत आहेत, मुंबई पुण्यामधले परदेशात निघून जात आहेत. त्यांनाही काहीतरी नवीन चित्र दिसलं पाहिजे ना. आणि आपल्याकडे कसं आहे पाहिजे ना, आपल्याकडे मोबाईल फोन आले, आपल्याकडे गाड्या आल्या, आपल्याकडे अजून काही TV आले, आपल्याकडे काय ते LED आले आणि विकास झाला. ह्याला विकास नाही म्हणत, ह्याला गॅजेट्स म्हणतात. विकास हा इथून व्हावा लागतो, तिथून झाला तर तो विकास, तर त्याच्यातनं पुढे विकास घडू शकतो. म्हणजे मला असं अजूनही आठवतंय, तुम्ही आज पंजाबमधली शेती बघा. मला असं वाटतं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये ते कॅरो म्हणून कृषी मंत्री होते का काय होते, मला तर आठवत नाही. कृषी मंत्री होते ना सुरुवातीचे तर बाबासाहेब आंबेडकरच कृषी मंत्री होते, सुरुवातीच्या मंत्रिमंडळात. नाही ना, भाकरानंगल झालं आणि त्या कोण होते? बाबासाहेब आंबेडकर कृषी मंत्री. नाही 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 ते त्यावेळेला मला असं वाटतं कायदे मंत्री होते. त्यांच्याकडे कृषी खातं पण होतं, मला असं वाटतं भाकरानंगलच्या ह्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा योगदान मला. होतं. पण त्यावेळेला जे त्या पंजाबमध्ये जे काही कॅनॉल्स आणि सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यातनं त्यांची जी शेतीचं उत्पन्न, शेतकरी जे तिकडचे जे आहेत, हे जे भरभराटीला आलं, त्याला एक व्हिजन लागतं, त्याला एक दृष्टिकोन लागतो. म्हणजे मी परवा दिवशी माझ्या भाषणामध्ये म्हटलं की 1951 ते 1950 ते 1970 या काळामध्ये मुंबईची लोकसंख्या दुप्पट झालेली दिसली.
त्यावेळेला वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मनातनं एका नवी मुंबईचा प्रस्ताव किंवा नवी मुंबईचा विचार त्यावेळेला मनामध्ये आला की एकट्या मुंबईवरती हा लोड एवढ्या लोकांचा, कळलं का, बोजा सहन नाही करणार हे शहर, आणि म्हणून दुसरं आपल्याला एक शहर उभं करावं लागेल, हा त्यावेळेचा राजकारण्यांचा विचार होता. आज इथे मला असं वाटतं शरद पवारांच्याच कृपेने बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचं जे झालं, एकही शिवाजी पार्क सारखं मैदान नाही, ओव्हल सारखं मैदान नाही, आझाद मैदान सारखं मैदान नाही किंवा इतर असं काहीही घडलं नाही तिकडे. म्हणजे एक आपण सर्वसामान्य, आपण कुठचंही कुटुंब पकडूया आपण, बरोबर आहे, त्या कुटुंबाला एक ऑफिसमधनं आलो की संध्याकाळी बाबा बायका पोरांना आपल्याला कुठेतरी फिरायला घेऊन जाणं, एक मैदान आहे, बागा आहेत, काही सोयी द्यायच्या नाहीत तुम्ही, ज्या पूर्वी झाल्या तेवढ्याच. आजही तुम्ही शिवाजी पार्क मैदान जर बघितलं तर शिवाजी पार्क मैदानावरती ज्या प्रकारची गर्दी होते, ती गर्दी होण्याचं कारणच ते आहे कारण बाकीच्या ठिकाणी मैदानं नाहीत. मला एक उपनगरामध्ये दाखवा मला अशा प्रकारचं मैदान. जे ब्रिटिशांच्या काळामध्ये जे झालं त्याच गोष्टी झाल्या. मला म्हणायचं तुम्हाला फक्त एवढंच की आपण हे राजकारण ज्याला म्हणतो, आपण या निवडणुका म्हणतो, आपण प्रगती करणार म्हणतो, आम्ही विकास करणार म्हणतो, म्हणजे काय करणार म्हणतो आपण. मी कालच बोरिवलीला एक प्रश्न विचारला लोकांना की कुठच्याही शहरामध्ये जा, जे जुने शहरामध्ये मुंबईमधले घ्या, पुण्यामधले घ्या, नाशिकमधले घ्या, ठाण्यामधले घ्या, कुठे नागपूरमधले घ्या, तर हा प्रश्न विचारा की तुम्हाला पूर्वीचं शहर तुमचं आवडतं का आत्ताचं. ते म्हणतात पूर्वीचं. बरोबर. मग प्रगतीने वाट लागली का काय झालं. मग ती कोणती प्रगती जी शहराला आकार उकार देऊ शकत नाही, जी असलेल्या नागरिकांना समाधान देऊ शकत नाही, कोणती प्रगती करतोय आपण. फ्लायओव्हर्स, ब्रिजेस म्हणजे प्रगती नाही हो. पण आम्ही तर ठाण्यासारख्या ठिकाणी राहतो, तिथून इथे यायचं तुमच्यापर्यंत मुंबईमध्ये तरी आम्हाला 1.5 तास लागतो, म्हणजे 3-3 तास दिवसाचे. मला आठवते मी काल बोरिवलीची सभा आठवून मी प्रभादेवीला आलोय. कसं आलोय मला माहिती. मी आल्यावरती तर मला असं वाटलं मी दुबईवरनं आलोय. शिस्तच नाही कशाला. पण आपण असेच होत ना भारतीय समाज. नाही पण प्रश्न असा आहे ना की आपलीच लोक ज्यावेळेला परदेशामध्ये जातात त्यावेळेला त्या शिस्तीची कौतुक करतात ना. मग तुम्हाला तुमच्या इकडे येऊन लावता येत नाही का. शक्य आहे हे सगळं. 100% शक्य आहे. त्याला काय लागते. हे काय रॉकेट सायन्स थोडी आहे. मला सांगा, एका काळात दारू पिऊन गाडी चालवल्यावरती तुम्हाला काहीतरी दंड होता, नाहीतर काहीतरी जेलमध्ये शिक्षा होती काहीतरी, बरोबर आहे. बंद झालं की नाही झालं. झालं ना. म्हणजे होऊ शकतंय ना. म्हणजे लॉ आहे, फक्त ऑर्डर नाही आहे. आणि एकमेकांच्या सतत उखाड्या पाखाड्या काढत बसणं आणि हा काय बोलला आणि आता तू काय बोलला आणि आता तुमच्याबद्दल हा असा बोलतोय, तुमच्याबद्दल तो तसा बोलतोय, याच्यावरती जर दिवस ढकलायचे असतील. पण तुम्हाला असं वाटत नाही की गेल्या काही काळामध्ये ह्या सगळ्यात म्हणजे खास करून महाराष्ट्रात केंद्राची सुद्धा तेवढीच जास्ती दखल म्हणा किंवा त्याच पद्धतीनं केंद्र जास्ती लक्ष घालते आणि त्याचे पण काही परिणाम आहेत. म्हणजे मला नाही कळलं. केंद्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारी जी धोरणं असतील त्याच्यातनं सुद्धा महाराष्ट्राकडे अति जास्ती लक्ष दिलं जाते असं तुम्हाला वाटतंय. नाही, सगळीकडेच लक्ष दिलं जाते, पण महाराष्ट्राकडे लक्ष दिलं जाते मला नाही कळलं. लक्ष दिलं जाते म्हणजे काय. म्हणजे अनेक ठिकाणी दखल अंदाजी ज्याला आपण म्हणू शकतो तशा पद्धतीची होते. वेगवेगळ्या संस्थांमध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, बाकीच्या राज्यात होत असेल कदाचित, आपल्याला माहित नसेल. पण हे सगळं म्हणूनच मी सांगतो ना, काय आहे, केंद्रामध्ये राष्ट्रीय पक्ष असणं गरजेचं आहे आणि राज्यामध्ये राज्यातले पक्ष असणं गरजेचं आहे. मी आज नाही बोलत, मी ह्याच्या आधी अनेकदा बोललोय. कारण तिकडच्या गोष्टी ह्या त्यातल्या तिकडच्या लोकांना माहिती असतात आणि राष्ट्रीय पक्ष त्या राज्यामध्ये तशी भूमिका घेऊ शकत नाहीत. मी उद्या सांगू शकतो एक राज्यातला पक्ष म्हणून की माझ्या महाराष्ट्रातल्या मी 100% मुलामुलींना महाराष्ट्रात रोजगार देईन, पण तेच गोष्ट राष्ट्रीय पक्ष नाही सांगत. मला असं वाटतं केंद्राने केंद्राच्या काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, राज्याने राज्याच्या काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. ज्या आजपर्यंत ज्या गोष्टी सांभाळल्या जात होत्या
त्या मला असं वाटतं ह्याच्या पुढे सांभाळल्या गेल्या पाहिजेत. पण एक आणि कसं आहे माहिती आहे ना, की या राज्यांमधल्या जे काही गोष्टी आहेत ना, की ह्यानी ह्याचा प्रकल्प पळवला, त्यांनी तिकडच्या इकडे पळवला, इकडे हे केलं. मला असं वाटतं की प्रत्येक राज्याची प्रगती त्याच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर 2014ची इलेक्शन ज्यावेळेला झाली त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील ते झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांकडे पहिली 5 वर्ष लक्ष द्यावं. तुम्हाला जे उद्योगधंदे आणायचे असतील ते युपी, बिहारमध्ये आणा. महाराष्ट्रामध्ये सगळे उद्योगधंदे आहेत, आपोआप येतील देखील. गुजरातमध्ये येतील, तामिळनाडूमध्ये येतील, बंगालमध्ये येतील, सगळीकडे येतील. या 3 राज्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही जास्तीत जास्त प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करा. तिकडच्या बेरोजगारांना, तिकडच्या लोकांना पहिल्यांदा रोजगार उपलब्ध करा. ती 3 राज्य ठणठणीत ठीक करा, व्यवस्थित करा, जेणेकरून त्यांचा बोजा इतर राज्यांवरती येणार नाही. आज आपण बघा, साधी गोष्ट लक्षात घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर प्रदेश, तिकडून निवडून यायचे. इंदिरा गांधी उत्तर प्रदेश, लाल बहादूर शास्त्री उत्तर प्रदेश, राजीव गांधी उत्तर प्रदेश, सोनिया गांधी, राहुल गांधी उत्तर प्रदेश, अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश, VP सिंग उत्तर प्रदेश, नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश. मग एवढे पंतप्रधान देणाऱ्या उत्तर प्रदेशमधनं लोक बाहेर का पडत आहेत? एक नवीन म्हणजे हा जो तुम्ही मायग्रेशनचा जो ज्यावेळेला स्थलांतरणाचा सगळा विषय काढता त्यावेळेला आता एक टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेसनी एक आता अहवाल काढला ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पुढच्या या 25 वर्षामध्ये मुंबईत हिंदूंची संख्या कमी होईल, 51% होईल आणि रोहिंगे आणि बांगलादेशी याचं तेच मी किती महिने सांगतोय ही गोष्ट, किती वर्ष सांगतोय ओरडून ओरडून, की या शहरांमध्ये जी बदा येऊन माणसं जी पडतायत ती बांगलादेशी असतील, काही पाकिस्तानी आहेत, हे तर आता म्यानमार, हे जे रोहिंगे येत आहेत, धर्मशाळा करून ठेवली सगळी. माणुसकीला काय अर्थ आहे की नाही? मी इथल्या माणसाला जगता येत नाहीये आणि माणुसकीच्या नावावरती आम्ही बदा दुसरी बाहेरची माणसं आतमध्ये घेतोय. कुठची माणुसकी ही? मी त्या दिवशीच एक उदाहरण दिलं ओबामांचं. ओबामांचा शेवटचा कार्यकाळ जेव्हा होता त्यावेळेला शेवटच्या 10-15 दिवसामधली ती गोष्ट आहे ती. आणि त्यांनी एक कायदा केला की अमेरिकन ट्रूप्स म्हणजे अमेरिकन सैन्य ज्या ज्या देशात जातं, ज्या ज्या देशामध्ये आहे, तिथे जाताना ते सैन्य स्निफर डॉग्स घेऊन जातात, बरोबर कुत्रे घेऊन जातात. जाताना त्यांची मोजणी करायची. तिथे बॉम्बस्फोटात, गोळी लागून काही जर समजा त्या कुत्र्याचं झालं तर तो किंवा अपंग तो गेला समजा, किंवा तो अपंग झाला समजा, किंवा तो ठणठणीत असला, तर तो ठणठणीत असलेला कुत्रा कोणालाही विकायचा नाही, कोणालाही द्यायचा नाही. तो जर गेलेला असेल तर त्याची बॉडी, तो अपंग असेल तर तो कुत्रा, नाहीतर तो जो ठणठणीत असेल तो कुत्रा, परत येताना अमेरिकेमध्ये परत तुम्हाला घेऊन यावं लागेल, कारण ते अमेरिकेचे नागरिक आहेत. त्याची जर डेड बॉडी असेल तर ती अमेरिकेच्या भूमीमध्ये तिथे दफन होईल. जे देश कुत्र्यांकडे या प्रकारचं बघू शकतात ते माणसांकडे कसं बघत असतील? आणि आमच्याकडे कसं आहे, लोकसंख्याच इतकी झालेली आहे की आमच्याकडे दर दिवशी शेतकरी आत्महत्या करतायत, याचं आम्हाला आता काही राहिलेलंच नाहीये. काहीच वाटत नाही. तो आत्महत्या करतोय, त्याचं कुटुंब वाऱ्यावर, आणि आपण खातोय त्यांचं रोजचं. हो, आणि काहीच वाटत नाहीये त्याच्यावरती. म्हणून मला प्रश्न पडतो की ही जी कृषी विद्यापीठ आहेत ही काय करतात? हे कसलं संशोधन करतात? हे जे शेतकरी आत्महत्या करतील त्यातलं काही खाजगी कारण काही असतील, पण त्याच्यामधलं बरंचसं कारण हे शेती आहे. मग या कृषी विद्यापीठांमध्ये याचा काही तोडगा निघतो की नाही निघत? कोणताही मुख्यमंत्री असे ना किंवा कृषी मंत्री असे ना, ह्याच्यावरती या विद्यापीठांना काही 4 प्रश्न विचारतो की नाही विचारत? हे कसलं संशोधन करतात? हे नेमकं काय काम करतात? ज्याच्यामधनं शेतीचे प्रश्नच सुटत नसतील या महाराष्ट्रामधले, ती विद्यापीठं हवीत कशाला?
कोणाचा तरी कुठच्या तरी गोष्टीकडे, त्याला काही सिस्टीम नावाची काही गोष्ट आहे की नाही, लक्ष उरलंय का? एक तुम्ही काही प्रश्न निर्माण केले होते, खरं तर ते प्रश्न दाखवून दिले होते लोकसभेच्या वेळेला. मोदींच्या व्यासपीठावरती तुम्ही त्यावेळेला म्हटलं होतात की काही तुम्ही अटी टाकल्या होत्या आणि त्याच्यामधल्या बऱ्याचशा आता जवळजवळ झालेल्या दिसतात. टोल मुक्ती असेल, अगदी अभिजात दर्जा जो मराठीला देण्याचा असेल. पण आत्ताच्या या सगळ्या डिस्कोर्समध्ये, या आत्ताच्या सगळ्या वातावरणात कोणी शिक्षणाबद्दल, मराठी शाळांबद्दल बोलताना दिसत नाही आहे. हा विषयच नाही आहे महाराष्ट्रामध्ये असं. मी तेच सांगतो, याचं कारण आहे, याचं कारण म्हणजे तुला काय वाटतं आणि तुला काय वाटतं ह्याच्यामध्ये दिवस जातो तुमचा. म्हणजे मला असं वाटतं एक 10 वर्षापूर्वीपर्यंत टेलिव्हिजन चॅनल्सवरती रिपोर्टिंग असायचं, एखादा विषय घ्यायचे आणि त्या विषयावरती एक रिपोर्ट यायचा. कसं आहे मंदार, मी तुम्हाला सांगू का, तुम्हा लोकांची ना भीतीच उरलेली नाही आहे पत्रकारांची राजकारण्यांना. म्हणजे मला असं वाटतं पूर्वीच्या संपादकांची एक भीती असायची, हे आता संपादकीय काय लिहितात आपल्याबद्दल, कारण ते लोक वाचायचे, लोक त्याच्यावरती मत ठरवायचे. आता सकाळी उठलं की हा काय बोलला आणि तो काय बोलला, एवढंच चालू असतं. न्यूजचं नरेटिव्ह झालं आजच्या काळामध्ये. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांकडे निवडणुका हसण्यावर नेतात आपली लोक. कसं आहे, आपण ज्याला सुशिक्षित म्हणतो ना, तो सुशिक्षित नुसता असून चालत नाही, तो शून्य असावा लागतो. कारण नुसता सुशिक्षित उपयोगाचाच नाही तो. मग तो काहीतरी जातीच्या नावावरती मतदान करतो, किंवा हा पक्ष आवडतो म्हणून मतदान करतो, हा नेता आवडतो म्हणून मतदान करतो. पण मी काल एक उदाहरण दिलं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेला अलाइड फोर्सेस ज्यावेळेला जिंकले, ज्यावेळेला विन्स्टन चर्चिलचं नेतृत्व होतं आणि ज्यावेळेला ॲडॉल्फ हिटलर त्यांनी आत्महत्या केली, ते झालं, सगळं युद्ध संपलं. त्या संपूर्ण इंग्लंडमध्ये एक जय जयकार होता विन्स्टन चर्चिलचा. वी फॉर विक्टरी त्याची एक ती पोज होती आणि ते वी फॉर विक्टरी, वी फॉर विन्स्टन पण होतं त्याच्यात. मला ते आठवतं, एक विन्स्टन चर्चिलवरती एक व्यंगचित्रांचं पुस्तक आलं होतं, माझ्याकडे आहे ते, ज्याच्यामध्ये माननीय बाळासाहेबांची 3 व्यंगचित्र होती. भारतामधनं फक्त बाळासाहेबांचं नाव निवडलं होतं त्या व्यंगचित्रात, त्या पुस्तकात. त्याचं कव्हर पेज होतं ना, ते स्ट्र्यूब नावाचे एक व्यंगचित्रकार होते आणि त्यांनी ते व्यंगचित्र त्याचं म्हणजे चित्र रेखाटलं होतं. आणि त्या संपूर्ण याच्यावरती ब्लॅक बॅकग्राऊंडवरती फक्त 2 बोटं होती, असा 2 हात, आणि त्याच्यामध्ये एक सिगार होती. विन्स्टन चर्चिलचं सिगार पाहिजे. सो एवढा तिथे संपूर्ण इंग्लंडमध्ये सगळा जय जयकार सगळा चालू होता. आणि 8 महिन्यानंतर निवडणुका झाल्यावरती विन्स्टन चर्चिलचा पक्ष आणि ते स्वतः हरले, महायुद्ध जिंकून सुद्धा. एवढा जय जयकार होऊन सुद्धा. मग अनेक पत्रकार लोकांना भेटले आणि लोकांना भेटल्यावरती त्यांच्याकडनं एकाच प्रकारची प्रतिक्रिया आली, आणि ती प्रतिक्रिया होती की विन्स्टन चर्चिल युद्ध काळामध्ये योग्य होते, शांततेच्या काळात नाही. हे समजण्या इतपत एक सुज्ञ मतदार लागतो. आपल्याकडे गेले अनेक वर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढवून देखील त्याच पक्षांना आपण परत परत मतदान करतो आहोत. याचं काही आपल्याला वाटतं की नाही? पण तुम्ही जे निर्माण करतायत हे सगळे प्रश्न, ते सगळे नागरी प्रश्न आहेत ना. पण भावनिक प्रश्न कुठे आहेत? मग त्याच्यात भावनिकता नाही आहे. म्हणजे जात, धर्म, बाकी हे जे सगळे मोठे, मी त्याला तेच म्हणतो ना, मी त्याला शून्य मतदार म्हणतात ना. म्हणजे प्रश्न असा आहे की माझ्या गरजा काय आहेत, मला काय हवंय. आपण तेवढे आता विकसित झालेलो नाही. आपल्याकडे एवढी प्रबोधनाची परंपरा आहे. महाराष्ट्र इतका प्रगत आहे असं आपण म्हणतो. हो, पण आपल्याकडे काय झालंय आता, आपल्याकडे साधू संत, आपल्याकडचे महापुरुष हे देखील जातीमध्येच वाटायला सुरुवात केली आपण. हे आपल्याकडचं प्रबोधन. राजकारण्यांनी ही वेळ आणली आमच्याकडे. छत्रपती आमचे शिवाजी महाराज मराठ्यांचे, मग अजून लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, आणि मग ज्योतिराव आमचे फुले माळ्यांचे, आणि मग अजून काहीतरी दलितांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे. आम्ही महापुरुष जातीमध्ये वाटायला लागलो, धर्मामध्ये वाटायला लागलो, आणि त्याच्यामध्ये लोकांना अभिमान वाटायला लागला. हे काही शून्य मतदानाचं लक्षण नसतं ना. तुम्हाला वाटतं पण हा बदल होईल लवकरात लवकर? निश्चित होईल. असं काही नाही आहे की बदल कुठचा होऊच शकत नाही. मला असं वाटतं काही एक काळ, एक फेज येते ज्याच्यातनं मला असं वाटतं प्रत्येक देश गेला असेल.
आपणही जातोय, होईल नीट सगळं. तुम्ही गेल्या काही काळातलं जे राजकारण केलं त्याच्यामध्ये एका भूमिकेतून दुसरी भूमिका घेतली, त्याच्यामध्ये तो तुमचा अधिकार होता. पण त्याबरोबरीने तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या या सगळ्या आघाडीच्या राजकारणामध्ये ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे तो ज्यावेळेला भाजपच्या जवळीक येण्याचा प्रयत्न केला मधल्या काळात तुम्ही, पण तुम्हाला त्यांनी सोबत घेतलं नाही? पण सोबतीसाठी कोण गेलं होतं? गेलेच नव्हतं, सोबतीसाठी गेला असं. तुम्हाला गुढीपाडव्याची सभा आठवत नाही का माझी? त्या एकाच व्यासपीठावरती मी म्हटलं होतं मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करतोय बिनशर्त. आणि त्याच व्यासपीठावरनं मी सांगितलं होतं विधानसभेच्या तयारीला लागा. जर युत्या बित्यांच्या झंगाड काहीतरी असतं, लफडी करायची असती तर मी हे वाक्य बोललोच नसतो तिकडे माझ्या लोकांना. जागा वाटप हा काय तुमचा स्वभाव नाहीच आहे. नाही, जागा वाटपाचा नाही, त्याच्यात जागा वाटप करणार कशात? म्हणजे एका कंपनीमधले त्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचा शेअर किती आहे तो ठरलेला नव्हता, त्याच्यात चौथा पार्टनर मी अजून कुठे जाऊ? पण मग अमित ठाकरेंना एक तुम्ही काहीतरी वेगळा विषय सुरू केला जातो. नाही, मी विचार हाच केला होता की तुम्ही ज्यावेळेला राजकारण केलं काही भूमिका काळात- बदलली तुम्ही म्हणा. भूमिका बदलली नाही म्हटलं मी, म्हटलं की तुमच्या भूमिकेचा तुमचा अधिकार आहे, पण त्याबरोबरीने तुम्ही ज्यावेळेला भाजपच्या भूमिकेच्या जवळ जायचा प्रयत्न आहे. तुम्हाला आता हिंदू जननायक असं म्हटलं. नाही, ते मला काय म्हणतात हा सोडून द्या. बाहेरचे काय म्हणतात, मी राज ठाकरेच आहे. कळलं का? मला काय उपाध्या लावतात आणि काय लावतात त्याचं मला काही नसतं. मी राज ठाकरे स्वतःला म्हणतो. पण ते मतांसाठीचं असं काही ट्रान्सफॉर्मेशन केलंय किंवा असं- होईल हो, या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला काय आहे ना, तुम्हाला राजकारण नावाची काही गोष्टच माहिती नाहीये. ते आमचं कालच मला कोणीतरी मला सांगितलं तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या म्हणून सांगतात. मी म्हटलं 1925 साली RSSची स्थापना झाली. 1952 साली RSSची एक राजकीय विंग बाहेर आली जी जनसंघ नावाने आली. 1980 साली त्याच जनसंघाचा भारतीय जनता पार्टी झाली. 52 ते 2024 तो पक्ष काय सांगत होता? आमच्या हातात सत्ता द्याच सांगत होता ना. नक्की अं? नक्कीच बरोबर ना. 66 साली शिवसेनेचा जन्म झाला. 1995 साली शिवसेनेच्या हातात सत्ता आली. 66 ते 95 माननीय बाळासाहेब किंवा त्यांचे इतर आपले जे नेते होते ते काय सांगत होते? आमच्या हातात सत्ता द्याच सांगत होते ना. बरोबर. मग प्रत्येक पक्ष तीच गोष्ट सांगतो ना. आणि एक अपेक्षा असते काहीतरी लोक ऐकतील आणि ती गोष्ट हातामध्ये देतील ज्याच्यातनं मला तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला साकारता येईल. प्रत्येकाचा एक काळ गेलेला असतो मोठा, आणि जो स्वतःच्या विचारांवरती जर समजा तुम्ही ठाम असाल तर त्याला थोडासा वेळ लागतो. कळलं का? निवडून येणाऱ्या लोकांची मोळी बांधायची असेल ना शरद पवारांसारखी तर त्याला वेळ लागत नाही. पण एकदा का त्याची दोरी सुटली ना की ती लाकडं कुठे घरंगळत जातात हे त्यालाच कळत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या विचारांवरती ठाम आहे. एक ना एक दिवस महाराष्ट्र ऐकेल, कदाचित यावेळेलाही ऐकेल. तुम्ही 160च्या आसपास तेवढे 140च्या आसपास तुम्ही आता जे दिलेले आहेत उमेदवार, ही मोठी संख्या. म्हणजे इतर मला वाटतं भाजपच्या नंतर पण ह्याच्या अगोदर 2009ला आम्ही 250 लढवले होते. 2009ला. आत्ता तर आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये खास करून एवढी संख्या सुद्धा तुम्ही देणं. हो. सो त्या पद्धतीने जर बघितलं तर तुम्ही कुठे असं प्रयत्नच नाही केलेला आहे की कुठेतरी ज्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो राजकारणात तशी तुम्ही करायचा प्रयत्न. हे बघा, प्रश्न असा आहे ना, जर समजा चांगल्या पद्धतीने ॲडजस्टमेंट होत असतील ना तर त्या ठीक आहेत. पण त्याचा प्रयत्न झाला नाही. तुम्हाला अशा काही ऑफर्स आल्या? नाही, मी गेलो नाही, ते त्यांच्याकडनंही नाही आलं. माझं बरं चाललंय हो. पण मग इथे आता अमित ठाकरेंना लढावं लागतंय, त्यामुळे मग लढू देत ना. तरी काय होतं? त्यांना पूर्ण निवडून आणण्यासाठी भाजप पण म्हटली की आमचा पाठिंबा आहे, पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी नसेल ना का? मी थोडी मागितला. मी त्या आदित्य ठाकरेसाठी मी जेव्हा पाठिंबा दिला त्यावेळेला मी मनातनं पाठिंबा दिला. आमच्या घरातला एक कोणतरी निवडणुकीला पहिल्यांदा उभा राहतोय म्हणून. तिथे माझे मतदार असून देखील, बरोबर आहे, तो माझा विचार झाला. मी काही कोणाला फोन नव्हते केले की बाबा मी करतोय ही गोष्ट, मग पुढच्या वेळेला जरा तुम्ही मला ॲडजस्ट करून घ्या, नव्हते सांगितले मी.
लोकसभेला देखील मी पाठिंबा देताना मी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्या बिनशर्तमध्ये मी कुठची त्यावेळेला तर अमित निवडणुकीला उभा राहणार वगैरे म्हणजे अमितच्या पण स्वप्नात नसेल कदाचित. आणि ज्यावेळेला मी पहिली यादी जाहीर केली त्यावेळेला त्याच्यामध्ये अमितचं नाव आहे. सो ते त्याच्या विरोधात उभे करणार का नाही करणार हे विचारपूस करून मी नाव जाहीर नव्हतं केलं ना. मी नाव जाहीर करून टाकलं होतं. तुम्हाला संबंध जर नीट ठेवायचे असतील किंवा चांगले आपले जर संबंध असतील, तुम्हाला जर गुड जेस्चरमध्ये ती गोष्ट करायची असेल तर करा. ह्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत ना. तुम्हाला वाटत असेल तर करा, तुम्हाला वाटत नसेल तर करू नका. लता अगे लता फुकणी दे की जरा. अगं फुकणी नाही माझ्याकडं. आणि मग चूल कशी पेटवतेस? सिलेंडर आहे ना. आणि तो परवडतोय बाय तुला? अगं 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणारी योजना आहे की. असं वय. अगं पण आता ही सरकार बदललं आणि ही योजना बंद पडली तर? म्हणून तर मी भाजप महायुतीलाच मत देणार. भाजप महायुती आहे तर 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणारी योजना आहे. जिंदगी में क्या कुछ नहीं बदला. बीवी के तेवर बदले, माताजी के बाल बदले, दादाजी के हाल बदले, लेकिन इतने सालों में एक चीज नहीं बदली. बाहरी दीवारों पे राजयोग प्रीमियम एक्सटीरियर पेंट. घर ऐसा मानो सालों साल नए जैसे. ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड पाहिजे. तो हिरवा बोर्ड काढून दे भाऊ. पण हा तर ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड नाहीये. सगळे हिरवे बोर्ड एकसारखेच असतात. हा वाळवी बोर रेजिस्टंट आहे आणि वॉटर रेजिस्टंट. आम्ही बसलो आहे ना. कोणताही हिरवा बोर्ड HDHMR समजून घरी आणाल तर पश्चाताप कराल, कारण केवळ ऍक्शन टेसाचा HDHMR बोर्ड आहे वॉटर, टर्माइट अँड बोरर रेजिस्टंट. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. शिवसेना जिंदाबाद. दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. डॉमिनोजचा चीज फील्ड चीज बर्स्ट पिझ्झा आता 3 नव्या बर्स्टिंग फ्लेवर्स मध्ये. कोरियन स्वीट चिली, हॉट अँड फायरी, क्रीमी मखनी. चीज बर्स्ट टाइम. रिस्पेक्ट द मोमेंट. डॉमिनोज चीज बर्स्ट आता 3 नवीन फ्लेवर्स मध्ये. ऑर्डर करा. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला, शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद. दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. दृश्यमान जिंदाबाद. मी काय विचार करतोय, इथे घुसलो तर अडकायला होईल बाहेर पडताना. हा विचार करतो इथून आरामात बाहेर पडू. नवीन महिंद्रा वीरो यामध्ये आहे सर्वात छोटा 5.1 मीटरचा टर्निंग रेडियस, ज्यामुळे हा सहजपणे बाहेर पडतो कुठूनही, जो आहे सर्वांच्या अपेक्षेच्या पलीकडे. महिंद्रा वीरो, अपेक्षेच्या पलीकडे. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. शिवसेना जिंदाबाद. दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. प्लास्टो CVVC पाईप्स न गळतात न गंज लागतो. अप्रतिम मजबूती आणि वर्षानुवर्ष टिकण्याची गॅरंटी. प्लास्टो आहे तर गॅरंटी आहे. बाबा आणली का पासबुक भरून? आणली ना. तुझ्या खात्यात 1500 रुपये आल्यात, पण माझं 15 लाख काय अजून नाही आलं. म्हणजे त्या लाडक्यांनी 15 लाखाचं गाजर दाखवून 1500 दिले, ते सुद्धा आपणच भरलेल्या टॅक्सच्या पैशातून. बघा, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 रुपयात घरी बसवली. मी काय आता गप्पा बसणार नाही. आता माझ्या बहिणींचं रक्षण मी करणार, मशाल बनून. मी बाळासाहेबांची मशाल. आता ह्या हाती मशाल. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो.
म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. लाडकी बहीण योजनेला माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला. लाडक्या बहिणीनो मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला. शेतकरी घड्याळानो चला चला जिंकून देऊया घड्याळाला. मोजत रहा, फायदे मोजत रहा. किंग्स तेलाने जेव्हा जेवण बनवता, आरोग्याने जीभ सजवा. स्वादाच्या गल्लीत फिरून या. मोजत रहा, फायदे मोजत रहा. सादर आहे किंग सोयाबीन तेल, ज्यामध्ये आहे टेस्ट आणि हेल्थचे फायदे एकदम आणि किंमत अगदी कमी. किंग सोयाबीन तेल, फायदे मोजत रहा. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एक नाथ. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एक नाथ. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. तुम्ही भाजपच्या विरोधात सुद्धा उमेदवार दिलेले आहेत अनेक ठिकाणी आणि अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार दिले. लढा तुमचा कोणाशी आहे? लढा कोणाशी आहे म्हणजे वाईट प्रवृत्तीशी आहे. विरोधक म्हणून तुम्ही कोणाकडे प्रामुख्यानं विरोधक म्हणून तुम्ही मी बघा, उद्धव ठाकरेंना बघता- माझ्यासाठीचा सगळ्यात मोठा जो शत्रू आहे तो आहे महाराष्ट्रातले प्रलंबित प्रश्न. मी तुम्हाला खरं सांगतो की हे प्रश्न सगळे सुटण्यासारखे प्रश्न आहेत. मी अनेकदा म्हटलेलं आहे की पुरुष गरोदर राहणे आणि टूथपेस्टमधनं जी पेस्ट बाहेर येते ती परत आत घालणे, या दोन गोष्टी जर समजा आपण सोडल्या तर जगात इम्पॉसिबल गोष्टी नाही आहेत. प्रत्येक गोष्ट हे काय रॉकेट सायन्स नाही आहे. आणि जर समजा ते प्रश्न जर समजा जगात मिटू शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही मिटू शकत? पण प्रत्येक गोष्ट मी माझ्या मतदारसंघासाठी आणि स्वार्थासाठी जर समजा बघायला गेलो, आता साधी गोष्ट आपण बघूया. एक बारामती तालुका, बारामती मतदारसंघ, बारामती तालुका, या बारामती एका मतदारसंघात तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे आले जरा सांगा मला? प्रचंड. म्हणजे बारामती सारखे MIDCs नसेल कुठे? हो, अगदी बरोबर आहे. मग समजा शरद पवारांना बारामती तालुक्यामधली डेव्हलपमेंट जर समजा दिसते, त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते म्हणायचे का? महाराष्ट्राचा नेता कोण? जो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रगतीच्या गोष्टी आणेल, डेव्हलपमेंट करेल, त्याला महाराष्ट्राचा नेता म्हणतात ना. कळलं का? हा मुख्यमंत्री आला की तो त्यांचा मतदारसंघ बघणार, हा मुख्यमंत्री आला की तो त्याचा मतदारसंघ बघणार, असं थोडी होतं. मला असं वाटतं इथे कुठेतरी एक सामूहिक विचार होणं गरजेचं आहे. काही गोष्टी ह्या अशा झाल्या पाहिजेत, काही कायदे, काही नियम हे असे झाले पाहिजेत की उद्या कोणाचंही सरकार आल्यानंतर ते बदलता कामा नयेत. कळलं का? म्हणजे उद्या प्रश्न असा आहे ना की आता उद्या आज तुम्ही सिंपल एक आपण पकडूया, एक ट्रॅफिकचा आपण विषय घेऊया. माझ्यामध्ये केऑस झालेला आहे सगळा. अगदी बरोबर, सगळ्या मोठ्या शहरांमध्ये. बरोबर आहे. रोजच्या रोज तुम्ही किती व्हेकल्स रजिस्टर होत आहेत? एकदा आकडे काढा तुम्ही. मुंबईतले काढा, पुण्यातले काढा, ठाण्यातले काढा, महाराष्ट्रातले सगळ्या ठिकाणचे काढा. एवढे रस्ते देऊ शकताय का तुम्ही? त्यात रस्त्यांची ही हालत. त्यात कंत्राटदारांकडनं टक्के घ्यायचे, रस्त्यामध्ये तुम्ही खड्डे करायचे, ते खड्डे बुजवायला नवीन कंत्राट काढायचं, त्याच्यातनं 5-5 वर्ष लोक जातात, शिव्या घालतात आणि पुन्हा त्याच लोकांना कसे निवडून देतात मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. तोच मगाचा प्रश्न आहे ना की लोकांना आज विविध प्रश्न आहेत जे जास्ती महत्त्वाचे वाटत असावेत. कदाचित नागरी सुविधांच्या ऐवजी जो आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्या विरोधात ओबीसींना भीती वाटते. त्याच्या एकीकडे धनगर आरक्षण आहे, आदिवासींना भीती वाटते. मी तुम्हाला सांगतो परत विषय कुठे येतो आपला, मला सांगा. हा विषय येऊन थांबतो कुठे? नोकरी, शिक्षण. बरोबर बोलतो मी?
कदाचित छुपा अजेंडा असेल त्याच्या मागे छुपा राजकारण हा पण अजेंडा असेल. नाही, छुपा अजेंडा कारण सोडा. काही आरक्षणात आल्यानंतर त्यांना राजकीय नाही, आरक्षण पण मिळणार आहे. माझं असं म्हणणं आहे, छुपा अजेंडा आता आपण बाजूला ठेवू. मूळ विषय काय? शिक्षण, नोकरी. बरोबर. ही तुम्हाला कुठे मिळू शकते? फक्त सरकारी शाळांमध्ये, सरकारी कॉलेजेसमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये. मुळात सरकारी शाळा किती उरल्यात, सरकारी कॉलेजेस किती उरलेत आणि सरकारमध्ये नोकऱ्या किती उरल्यात. बहुतेक गोष्टी आपण सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करत चाललेलो आहोत आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे. बरोबर. हा एक भाग झाला. आरक्षण ही अत्यंत एक तांत्रिक गोष्ट आहे जी केंद्राच्या हातात आहे, ती सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. हा महाराष्ट्रातल्या फक्त एका जातीचा विषय नाही आहे. जर हा प्रश्न जर वरती केंद्रामध्ये उचलला गेला तर प्रत्येक राज्यामधल्या जातीवरती येतील आणि तिकडची आरक्षणाचे सगळे मुद्दे बाहेर येतील, जे कोणत्याही सरकारला आणि केंद्र सरकारला परवडणार नाही. आता याच्यावरती माझं म्हणणं, माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये तुम्ही एकदा नावं रजिस्टर करायला सुरुवात केली, त्यांचं क्वालिफिकेशन आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी, तर तुमच्याकडे असलेले उद्योग आणि तुमच्याकडे येणाऱ्या उद्योगांमध्ये पहिल्यांदाच तुम्ही अटी टाका त्यांना की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना तिकडे नोकऱ्या द्या म्हणून. आता खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी वारेमाप सगळ्या गोष्टी आता झाल्या ना, एस्टॅब्लिश झालेत ना, कमवले ना. मग जरा थोडंसं इतर विद्यार्थ्यांसाठी म्हणून तुम्ही शैक्षणिक संस्था काढा की जिकडे त्यांना व्यवस्थित चांगलं शिक्षण मिळेल. आज तुम्ही मला साधी गोष्ट सांगा, आपण आत्ता रतन टाटा गेले. रतन टाटा गेल्यावरती सगळे लोक हळहळले आणि खरंच होते, हळहळले आणि लोक म्हणाले की अरे प्रामाणिक माणूस गेला, सरळ माणूस गेला, सरळ हस्ते मदत करणारा माणूस गेला, त्या माणसाने केवढं डोनेशन आत्तापर्यंत या सगळ्या लोकांना दिलेलं आहे वगैरे 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 वगैरे. आणि भरपूर काय 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 गोष्टी तुमच्या सोशल मीडियापासून सगळीकडे आल्या की नाही. मग तुम्हाला जर समजा अशा प्रकारची चांगली माणसं आवडतात ना, मग राजकारणात का नाही आवडत? आणि राजकारणामध्ये तुम्ही जर समजा डॅम्बेजपणा केलात, चला आय पॉलिटिशियन आहे, ही त्याची स्तुती. आणि मी जर समजा प्रामाणिकपणे काहीतरी गोष्ट बोललो, राज ठाकरे हा काही पॉलिटिशियन नव्हे, त्याला काय राजकारण फारसं काही कळत नाही, ह्या शिव्या. तुम्ही एकदा नक्की काय हवं आहे एकदा स्वतःला तरी विचारून बघा की रतन टाटांसारखे लोक हवे आहेत का आत्ताचे राज्यकर्त्यांसारखे लोक हवे आहेत. एकदा नेमकं तुम्हाला काय हवंय? लोकांनी या सगळ्या लोकांना वटणीवरती आणले पाहिजे. जनतेने, लोकांनी हे सगळ्यांना ठणकवून सांगितलं पाहिजे, आम्ही तुमचे नोकर नाही आहोत, आम्ही तुमचे गुलाम नाही आहोत. वाटेल त्या गोष्टी तुम्ही करत बसणार, वाटेल त्या आमच्या मतांची प्रतारणा करत बसणार, अपमान करणार तुम्ही आमच्या मतांचा. काय करणार? तुम्ही पक्ष बदलता, पक्ष म्हणजे झालं ना, पोलच्या आधी केलं ना, पोस्ट पोल झालं, तुम्ही आता झालं की नाही. पक्ष फुटले. ज्यांनी केलं त्यांना जर समजा तुम्ही या निवडणुकीमध्ये वटणीवरती नाही आणलं तर त्यांचा समज असा होईल जे आम्ही केलं ते बरोबर केलं. आणि मग पुढे जे पायंडे पडतील ते वेगळेच, त्याच्यातनं महाराष्ट्राचं राजकारण जे अजून खराब होईल ते वेगळंच. आणि हे सभोवतालचं वातावरण बघून इकडचा तरुण तरुणी जर समजा देश सोडून निघून गेले, त्यांना तुम्ही काय दोष देणार? आणि मग तुम्ही म्हणत असाल तर नोटामध्ये जे मतदान पडते ते वाढते कशामुळे? नोटा काय पर्याय नाही होऊ शकत. जर समजा तुमच्याकडे राज ठाकरे सारखा माणूस येतो आणि तुम्हाला जर समजा एक पर्याय देतो, तुम्ही काय आता इतकी वर्ष घालवलीतच ना, एक 5 वर्ष अजून झालं तर चांगलंच होईल. आणि वाईट पकडलं तर ह्याच्यावर अजून काय वाईट होईल? लोकांनी विचार करावा या गोष्टींचा. तुम्ही आता असं मला सांगा, महाराष्ट्राचा विकास आराखडा ज्याला आपण ब्ल्यूप्रिंट म्हणतो आपण, हा स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एखाद्या पक्षाने मांडला का हो कधी तुमच्या समोर? जाहीरनामे आले पण प्रश्नांची उत्तरं कधी मांडली का तुमच्या समोर? तो प्रयत्न भारताच्या इतिहासामध्ये फक्त मी केलाय, म्हणजे आमच्या पक्षाने केलाय. तो वाचण्याची तसदी कोणी घेतली नाही, तो भाग वेगळा.
जे मला हिणवत होते ना, ब्ल्यूप्रिंट कधी येणार म्हणून जे हिणवत होते पत्रकार ना, त्यांनी वाचायची तसदी नाही घेतली, कारण त्यांना वाचण्यात काही इंटरेस्ट पण नव्हता. तितकी वर्ष फक्त हिणवण्यात होता. आणि ते काय होतं, काही आताची पत्रकार पण अनेक मंडळी काही चांगली आहेतच, त्याच्यामध्ये काही वाद नाही, पण अनेक मंडळी ही जी आहेत ही अनेक राजकीय पक्षांच्या पाकिटांवरती आहेत. त्याच्यामुळे ते जे काय सांगतात त्याचे हे प्रश्न तयार करतात. हे पण म्हणजे ज्याला मॉरल्स म्हणतो, चारित्र्य म्हणतो, ते सगळीकडेच ढासळलंय ना. म्हणजे त्यात एक पत्रकारितेचं काय कुठे बोललो पत्रकारिता म्हणजे सगळीकडे सगळ्या फक्त- प्रक्रियांमध्ये बरोबर आहे, चारी स्तंभांमध्ये बरोबर आहे, लोकशाहीच्या पण आज हडकंप आहे. शेवटचा पत्रकार येतो ना. पत्रकारांना काय संरक्षण? आज पत्रकारांना काय मी जर संरक्षण? पत्रकारांच्या सवलतीचं सोडून द्या हो, मी प्रश्न म्हणतो की पत्रकारिता कशासाठी करता? सवलतीसाठी करता का प्रबोधनासाठी करता? अर्थात प्रबोधनासाठी. मग त्याच्यासाठीच करता ना, मग सवलती कसल्या मागताय? सवलती मी नाही, पण आता ज्या संरक्षण वेळेला नको. मी आता ज्या वेळेला नागपूरला गेलो होतो त्या अधिवेशन काळामध्ये, जिथे विधानसभा आपली आहे, अनेक पत्रकार मला तिकडे भेटले आणि काही विचार न करता ते मला मी काय रे म्हटलं का सध्या काय चाललंय? नाही, या मंत्र्याकडे आहे मी सध्या. मग तू? अरे नाही, या मंत्र्याकडे आहे मी सध्या. मग हा या मंत्र्याकडे आहे. पत्रकार व्यवसाय बदलला त्यांनी. अरे म्हणजे काय? कशासाठी बदलला? माझं असं म्हणणं आहे की सगळ्याच बाबतीत झालं ना, सगळं ढासळलेलं आहे ना. आपण कुठेतरी सगळ्यांनी मिळून एक कलेक्टिव्ह विचार करणं गरजेचं नाही का, की ह्याचं पुढे काय होईल? बरं, हे जे पत्रकारितेचं बोलता तुम्ही, मला माझ्याकडे येऊन पत्रकारच सांगतात ना, म्हणजे असं काही नाहीये. नाही, अर्थात ना, म्हणजे हे काय नाकारायचं काही कारणच नाही. माझ्याकडे येऊन पत्रकारच सांगतात या सगळ्या गोष्टी. पण तुम्ही पण राजकारणाचं मी बघतोच रोजच्या रोज. हां. पत्रकारांचं दिसलं नव्हतं, असं ऐकत होतो. प्रत्यक्ष ज्यावेळेला मी पाहिलं धक्काच बसला मला. पण परिस्थिती धक्का बसण्यासारखीच आहे एकूण. तुम्ही सगळ्या बाजूनी. पण त्या अर्थाने तुम्ही राजकारणामध्ये कोणाला तुमची आशा किंवा तुम्हाला कोणाची आशा वाटते? माझीच. आता काही उरलं नाही राजकारण. अर्थातच तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सगळी बघितलंच ना सगळं. मी गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रात राजकारण झालं, मी असं कधी बघितलेलं नाही. काही नवीन समीकरण मला असं वाटतं मी देशात पाहिलेलं नाही. देशात पण नाही अशा प्रकारचं राजकारण. म्हणजे काही विचार काय कशाला काय उरलंच नाही आता. पण येत्या काळामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा नवी काही समीकरण येतील? माझी हात जोडून लोकांनाच विनंती आहे, तुम्हीच हे सगळं वटणीवरती आणा, बरं का. जी लोक अशी वागलेली आहेत ना गेल्या 5 वर्षामध्ये, ते आठवून बघा आणि यांना तुम्हाला शिक्षा करावीच लागेल. तुम्ही कोणाबरोबर उद्या गेलात तर, एखाद्या युतीमध्ये, एखाद्या आघाडीमध्ये? माझा विषयच येत नाही ना याच्यामध्ये. उद्या तुमचे काही निवडून आले, तुमचा आधार लागला. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यावरती माझा अजेंडा हा महाराष्ट्रातले प्रश्न असणार आहे. कळलं का? माझा अजेंडा काय खुर्ची नसणार आहे. माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घाला याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असं नसतं ना. ते नाहीये माझं. कसं आहे, भूमिका तुम्ही मांडत असताना त्याच्यात तुमचा स्वार्थ आहे का नाही आहे? स्वार्थ असेल तर ती भूमिका वेगळ्या पद्धतीने जाते. तुमचं जसं स्वार्थ नसेल तर ती भूमिका वेगळ्या पद्धतीने जाते. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की हे जे येणारं सगळं चित्र आहे त्याच्यामध्ये एकीकडे आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरात जो 99% घरामध्ये लोकांना असं वाटतं की आपली मुलं परदेशात जावी. महाराष्ट्रातल्या शिक्षणाची परिस्थिती आणि एकूण विकासाची परिस्थिती, याच्यात तुमचं म्हणून विजन काय आहे? मी तुम्हाला तेच सांगतो, महाराष्ट्रामध्ये शिक्षण महाराष्ट्रात तुम्हाला मिळू शकतं, नोकऱ्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होऊ शकतात, सगळ्या गोष्टी आहेत. सभोवतालचं वातावरण खराब आहे. आज आपली मुलं ज्यावेळेला तिकडे परदेशात जातात ना, त्यावेळेला ती काही तशी काहीतरी फार वेगळ्या काहीतरी नोकऱ्या करतायत आणि काहीतरी वेगळं असं नाही आहे ते. पण ते आनंदात एवढ्यासाठी आहेत की सभोवतालचं जे वातावरण आहे, घरात बाहेर पडल्यावर त्यांना बरं वाटतं. तो ट्रॅफिकचा गोंगाट, ते रस्त्याने चालणं नाही होत, ते रस्ते आम्हाला फुटपाथ मिळत नाही, रस्त्याने गाड्या चालवता येत नाही, तो जे ते सभोवतालचं वातावरण आहे ना, ते त्यांना इरिटेट करतं. मला असं वाटतं त्या तरुणींशी एकदा बोलून घ्या तुम्ही काय त्यांना का वाटतं, त्यांना का परदेशी गेले ते. काही शिक्षणाच्या काही जी संधी असेल, काही गोष्टी वेगळ्या असतील त्या तिकडे मे बी कदाचित असतील. आता कसं होतं की आता अनेक लोक जाऊन तिथे परदेशामध्ये जातात आणि फिल्म मेकिंग शिकतात. आता तिकडचं फिल्म मेकिंग आणि तिकडच्या फिल्म्स आणि भारतामधल्या फिल्म्स हे
समीकरणच वेगळं आहे ना. म्हणजे आपल्याकडच्या एका फिल्ममध्ये एक आई, तिला 3 मुलं एका नळीतनं रक्त देत आहेत, कळलं का? असंही होतं. ते तुम्हाला न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये मिळणार नाही हा विचार. दक्षिणेकडच्या चित्रपट बघितले तर कदाचित आपल्याकडे देखील ज्या फिल्म इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यामध्ये चांगलं शिक्षण मिळतंय, मी तुम्हाला सांगतो हे सभोवतालचं वातावरण हे जर उद्या उत्तम त्यांना जर चांगलं मिळालं तर मला असं वाटतं की त्यांना नाही जाणार कोणी परदेशात, कशासाठी जातील. एक हा जो सगळा राजकारणाचा भाग आहे आणि फिल्मचा तुम्ही उल्लेख केला, आत्ता हल्ली चित्रपट सुद्धा राजकारणासाठी वापरले जात आहेत. मध्ये आनंदीगेंच्या वरती आलेला चित्रपट धर्मवीर आला होता, तुम्ही पाहिला? नाही, मी नाही पाहिलं. राजकारणासाठी असे चित्रपट वापरले जावेत असं वाटतं तुम्हाला? काय नाही वापरले जात, ते माध्यम आहे. ते माध्यम आहे, त्याच्यामध्ये काय गैर काही नाहीये. येणारा हा जो मी परत तुम्हाला तेच सांगतो ना की ते सगळं शेवटी ते पाहायचं नाही पाहायचं, योग्य अयोग्य लोकांनी ठरवायचं असतं. लोकांनीच ठरवायचं. थोडक्यात राज ठाकरे आता हेच म्हणतात की लोकांनी ठरवायचं आहे येणाऱ्या काळात काय करायचं, आणि खास करून महाराष्ट्राची ही सगळी जी दशा आहे ती दिशेपर्यंत जर का एका विशिष्ट जायची असेल तर लोकांच्या हातात मतदान आहे. आणि येणाऱ्या काळातलं जे मतदान महाराष्ट्रातली ही मतदार राजा जो काही करणार आहे त्या मतदानावरती सर्व काही ठरणार आहे महाराष्ट्राच्या विषयी, आणि त्यासाठीच हा प्रचाराची ही सगळी रणधुमाळी सुरू आहे. या निमित्ताने ही चर्चा होती. धन्यवाद, नमस्कार.